आज आपण मुळ्याच्या पानांची भाजी बनवणार आहोत। ही भाजी खायला खूपच चविष्ट लागते, त्याबरोबरच बनवायला पण खूप सोपी आहे। तर चला तर आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी मी इथे मुळ्याची पाने घेतलेली आहे। एक दिवसाआधी आणलेली होती हे पाने मी, म्हणून सुकल्यासारखे झालेले आहेत। काही हरकत नाही। आता आपण या मुळ्याच्या पानांना कापून घेऊया। तर जे म्हणजे जठरवाले देठ आहेत ना, त्यांना आपल्याला काढून घ्यायचे, म्हणजे ते टाकायचे नाही आहेत। आणि जे कोवळे देठ आहेत आणि पानं ते आपल्याला कापून घ्यायचे आहेत बारीक। तर बघा, तुम्हाला जर कोवळेवाले देठ पण आवडत नसणार तर ते पण तुम्ही काढून घेऊ शकता, फक्त पानं सुद्धा टाकू शकता। छान असं बारीक कापून घेऊया। काही वेळानंतर बघू शकता कोवळेवाले देठ आणि मुळ्याचे पानं छान असे बारीक कापून घेतलेले आहेत। आणि ती मूग डाळ 2 तासाआधी मी भिजवत ठेवलेली होती। मूग डाळ छान भिजलेली आहे। थोडीशी मूग डाळ घेतलेली आहे मी। आता आपण भाजीला फोडणी घालूया। तर तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये भरपूर प्रमाणात जिरा मोहरी टाकायचं आहे। साधारणतः 1 चमच तरी टाका जिरा मोहरी मिळून। त्यानंतर कांदे व लसूण टाकून घ्यायचं आहे। तर बघा, मी ते कांदे टाकून घेतलेली आहे आणि लसूण मी 1 मोठ्या आकाराचा कांदा कापून घेतलेली होती आणि थोडंसं लसूण। तर ते छान असं परतून घ्यायचं आहे। त्यानंतर लगेच आता आपण इथे मिरच्या पण टाकून घेऊया। मिरच्या टाकल्यानंतर आता या मिरच्यांना, कांद्यांना, लसूणला छान असं फ्राय होऊ द्यायचं आहे। बघा, या प्रकारे छान बघा कांद्याचा कलर लालसर आलेला आहे। आता आपण याच्यामध्ये टमाटर टाकून घेऊया। टमाटर टाकल्यानंतर टमाटराला सुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे। आता आपण इथे ना थोडीशी हळदी पावडर टाकूया, अगदी थोडी टाकायची आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेऊया। तर मी ते 1 चमचपेक्षा कमी मीठ टाकलेली आहे। छान परतून घ्यायचं आहे आणि या टमाटरांना छान असं शिजू द्यायचं आहे। काही वेळानंतर बघू शकता टमाटर छान असे शिजलेले आहेत। आता आपण याच्यामध्ये ही मूग डाळ टाकून घेऊया, जी आपण 2 तासासाठी भिजवत ठेवलेली होती आणि या डाळीमधला पूर्णपणे पाणी काढून घेतलेली आहे मी। मूग डाळ इथे टाकल्यानंतर छान असं परतून घ्यायचं आहे, बघू शकता या प्रकारे। आणि त्यानंतर जे मुळ्याचे पानं आपण कापून ठेवलेले आहेत ते आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहेत। मी हे ना छान स्वच्छ धुवून घेतलेली होती कापून झाल्यानंतर, बघू शकता तुम्हाला ओले ओले दिसत असणार। आता या सर्वांना छान असं परतून घ्यायचं आहे। बघा, या प्रकारे छान परतून घेऊया। छान असं परतून सर्वांना मिक्स करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आता आपल्याला झाकून ठेवायचं आहे अगदी स्लो गॅसवर 15 ते 20 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे। आणि झाकून ठेवल्यावर ताटी थोडी म्हणजे खोल गॅसची झाकायची आहे ते, आणि त्याच्यावर पाणी टाकून ठेवा, म्हणजे ही भाजी अजिबात जळणार नाही। आणि स्लो गॅस ठेवा, फुल करू नका। 20 मिनिटांनंतर बघू शकता डाळ छान अशी शिजलेली आहे। मुळ्याचे पानं जे आहेत ते पण छान अशी शिजलेले आहेत, बघा तुम्ही। आता आपली ही भाजी तयार झालेली आहे। आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया। भरपूर प्रमाणात कोथिंबीर टाकायचं आहे। आणि आता आपण गॅस बंद करून घेऊया। आणि तयार झालेली आहे मुळ्याच्या पानांची भाजी मूग डाळ टाकून। खूपच चविष्ट लागते ही भाजी। आता मी ही भाजी एका प्लेटमध्ये सर्व करून घेत आहे आणि बघू शकता बघायला किती सुंदर दिसत आहे। पोळीसोबत, भाकरीसोबत, भातासोबत वगैरे तुम्ही खाऊ शकता। खूपच चविष्ट बनते, बघू शकता तुम्ही किती मस्त दिसतंय बघायला। जेवढी बघायला सुंदर दिसते तेवढीच खायला सुद्धा चविष्ट लागते। तर एकदा तरी या पद्धतीने मुळ्याच्या पानांची भाजी नक्की ट्राय करा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।